नमस्कार मित्रांनो, अजित सोनवणे अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. आरोग्य विभाग भरती 2026 ची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आजची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो. आरोग्य सेवा संचालनालयाकडून एक अधिकृत पत्र जारी करण्यात आलं आहे. या पत्रात नेमकं काय आहे? भरतीची जाहिरात कधी येऊ शकते आणि विद्यार्थ्यांनी यापुढे कशी तयारी करावी? या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये अधिकृत पत्राच्या आधारे देणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. ओके. बघा, आता या ठिकाणी पत्र दिलेलं आहे. तर या पत्रामध्ये त्यांनी काय उल्लेख केला बघा. महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा संचालनालय पुणे कार्यालयाने हे पत्र जारी केलेलं आहे. याच्यामध्ये प्रति त्यांनी 7 लोकांना केलेला आहे. त्याच्यामध्ये विषय काय आहे बघा, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. विषय महत्वाचा आहे. एक मिनिट. बघा, विषय काय आहे? गट क व ड संवर्गाच्या पदभरतीच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत. ओके. वरील उपरोक्त विषयाचे अनुषंगाने गट क व ड संवर्गाच्या पदभरती 2026 प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने पूर्वतयारी करण्याच्या उद्देशाने सर्व नियुक्ती प्राधिकारी यांनी बिंदू नामावली व वॅकन्सी मॅट्रिक्स तयार करून प्रमाणित करणे आवश्यक आहे. यास्तव आपणास कळविण्यात येते की आपल्या कार्यालयामध्ये अधीनस्थ गट क व ड मधील सर्व संवर्गाची बिंदू नामावली व वॅकन्सी मॅट्रिक्स व पैसा व नॉन पैसा प्रमाणे तयार करून मागासवर्गीय कक्षाकडे 13/7/2026 पर्यंत सादर करण्याची कार्यवाही करावी. डॉक्टर विजय कंदेवाळ, संचालक आरोग्य सेवा, पुणे. ओके. बघा, याच्यामध्ये आपल्याला या पत्रामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, की हे पत्र आहे 9/7/2026. ओके. आणि यांनी जी माहिती मागवलेली आहे ती कधीपर्यंत त्यांना सादर करायची आहे, तर 13/7/2026. म्हणजे काय की लवकरच आपली जाहिरात येऊ शकते मित्रांनो. त्यामुळे सर्वांनी तयारीला लागायचं आहे. तुम्ही एएनएम, जीएनएम, त्याचबरोबर फार्मासिस्ट, एमपीडब्ल्यू या सर्व याच्यामध्ये भरपूर काही पद असणार आहेत. त्या सर्व पदांसाठी अप्लाय करू शकता. त्यासाठी तुमचा जो काही पॅरामेडिकल कोर्स आहे ते असणं फार गरजेचं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय की एक लक्षात घ्या मित्रांनो, की एमपीडब्ल्यू साठी जो तांत्रिक घटक आहे, तर त्या तांत्रिक घटकाची आपण परिपूर्ण अशी तयारी करून घेणार आहोत. एक एक टॉपिक वाईज आपण तयारी करून घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी चॅनलशी कनेक्ट राहायचं आहे. ओके. आणि महत्वाची गोष्ट, जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील, तुम्हाला अपडेट आवडले असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अशाच अपडेटसाठी. चला थांबू आपण या ठिकाणी. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.